धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवीचा भव्य रथोत्सव उत्साहात संपन्न। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून रथोत्सवाला सुरुवात। महाराष्ट्रातील 5वे शक्तिपीठ मानल्या जाणाऱ्या खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचा पारंपरिक रथोत्सव हनुमान जयंती अर्थात चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी मोठ्या उत्साहात पार पडला। रथोत्सवाच्या प्रारंभी विधिवत पूजा करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। यावेळी धुळे मनपाच्या महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली। यानंतर धुळे शहरातील विविध भागातून एकविरा देवीचा रथ मार्गस्थ होत पारंपरिक नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून जय देवी एकविराच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते। चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पार पडलेला हा रथोत्सव भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरला। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देशे, धुळे। एकविरा देवी महाराष्ट्रातले 5वे शक्तिपीठ आणि 250 कुळांचं दैवत असलेलं आई भगवती एकविराच्या यात्रा उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे। काल जवळजवळ लहान बालकांचे 1100 जावळ या ठिकाणी करण्यात आले। त्याचप्रमाणे जावळ झाल्यानंतर आज पौर्णिमा निमित्ताने आई भगवतीच्या रथोत्सवाला आता सुरुवात। अनेक मान्यवरांच्या हस्ते रथोत्सवाची पूजा, मूर्तीची पूजा होऊन रथोत्सवाला आता सुरुवात होणार आहे आणि पूर्ण धुळे नगरीतनं महानगरीतनं रथोत्सव होणार आहे। तरी धुळे शहरातील सगळे ज्या मार्गावरनं रथ जाणार आहे त्या मार्गावरच्या सर्व भाविक भक्तांना, नागरिकांना विनंती आहे की आई भगवतीचं स्वागत करा। आई भगवती आपलं कल्याण करेल आणि युद्ध लवकर थांबेल असंही आपण प्रार्थना करूया आणि युद्ध थांबल्यानंतर मागायची झळ कोणालाच बसणार नाही याची सुद्धा आपण आईजवळ प्रार्थना करूया आणि रथोत्सवाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा। धन्यवाद। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।